नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज लेक्चर जे घेणार आहोत ते सरळ सेवा भरती, जे आपले आदिवासी विभाग, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक यासाठी तुम्हाला संपूर्णतः उपयुक्त होणारं हा आपलं व्हिडिओ आणि लेक्चर आहे, जे सामान्य ज्ञानाच्या बाबतीत आहे. तुम्हाला याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. अतिसंभाव्य प्रश्नांचं आपण इथे विश्लेषण घेणार आहोत, जे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात आणि फार महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न यापैकी कोणता आहे? तर भारतातील घटना दुरुस्ती पद्धत खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? आता कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे आपल्याला विचारलंय. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, रशिया, फ्रान्स. तर यापैकी दक्षिण आफ्रिका या देशाकडनं आपण काय घेतलेली आहे? घटना दुरुस्ती घेतलेली आहे. आता हे कुठलं येतं? तर संविधानाचा कलम कोणता येतो? कलम 368, बरोबर की नाही? या अंतर्गत काय आहे बरं? आपली भारताची घटना दुरुस्ती आहे, बरोबर की नाही? आता भारताच्या घटनेतील म्हणजे संविधानाचा जो घटनेतील भाग 20 कलम 368, बरोबर की नाही? संसदेच्या आता हे जे घटना दुरुस्ती केली जाते याला संयुक्त बैठक नसते आणि ही साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि राज्यांच्या मताने, म्हणजेच मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर घटना दुरुस्ती जी आहे ही घटना दुरुस्ती 3 प्रकारे केली जाते. एक तर संसदेच्या साध्या बहुमताने. काय बरं? संसदेच्या साध्या बहुमताने, बरोबर की नाही? त्यानंतर संसदेच्या विशेष बहुमताने, संसदेच्या विशेष अशा बहुमताने, आणि तिसरा जो येतो तो संसदेच्या विशेष बहुमता बरोबर संसदेच्या विशेष बहुमता बरोबर काय बरं? तर निम्म्या राज्यांच्या साध्या, म्हणजे राज्य जे आहेत यांच्या साध्या बहुमताने. ठीक आहे? त्यांच्या साध्या बहुमताने किंवा समर्थनाने आपण म्हणू. आता घटना दुरुस्ती जी आहे ही घटना दुरुस्ती ही राष्ट्रपतीला बंधनकारक आहे. काय बरं? राष्ट्रपती यास बंधनकारक आहे. हे कधी झालं? तर कधी झालेलं? 71ला 24वी घटना दुरुस्ती. 1971ला जी किती 24वी घटना दुरुस्ती झाली होती. या घटना दुरुस्तीमध्ये राष्ट्रपतीला बंधनकारक, म्हणजे तो आलेलं विधेयक घटना दुरुस्तीसाठी ते तो परत पाठवू शकत नाही, विचार करायला परत पाठवू शकत नाही किंवा ते थांबवू शकत नाही. तर 1971 24वी घटना दुरुस्ती या अंतर्गत त्याला हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पहिली घटना दुरुस्ती कधी झाली होती? पहिली घटना दुरुस्ती ही 1951ला झाली होती, 1951. ह्यामध्ये 9वे परिशिष्ट जे आहे हे परिशिष्ट यामध्ये जोडले गेले. आणि त्याचबरोबर मूलभूत हक्कांवर बंधने,
आणि जमीन सुधारणा यामध्ये करण्यात आली. काय बरं? जमीन सुधारणा एवढं सगळं करण्यात आलं होतं. आता 106वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे, 106वी घटना दुरुस्ती 2023 नारी शक्ती वंदन, नारी शक्ती वंदन, बरोबर की नाही? अर्जुन राम मेघवाल जे कायदा मंत्री आहेत त्याने मांडलं होतं. जे लोकसभा जी आहे, लोकसभा यामध्ये 33% आरक्षण. किती? 33% आरक्षण महिलांना. हा, महिलांना 33% आरक्षण, असं हे काय होतं? 106वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. कन्याकुमारी हे स्थान भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला, त्यानंतर पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला. तर कुठे आहे बरं? दक्षिणेला आहे. कुठे आहे बरं दक्षिणेमध्ये? तर पूर्वी याला, हा, दक्षिणेला तामिळनाडू आहे. तर तामिळनाडूमध्ये पूर्वी याला केप कोमारीन म्हणायचे. काय म्हणायचे पूर्वी? यास केप कोमोरिन असे म्हणत असत किंवा म्हणत होते. आलं का लक्षात? तामिळनाडू राज्यामध्ये कुठे आहे हे? तामिळनाडू राज्यात. आता इथे काय आहे ते, इथे आणखीनही याबाबत आपण काहीतरी महत्वाची माहिती घेऊया. 133 फूट उंचीची तिरुवल्लुर, 133 फूट उंचीची काय बरं? तिरुवल्लुर. वल्लुवर आहे ना? तिरुवल्लुवर, हा, तिरुवल्लुवर यांची 133 फूट उंचाची मूर्ती आहे याचे. आणि समुद्र किनाऱ्यावर विवेकानंद, याच्या समुद्र किनाऱ्यावर स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे. आणि फार प्राचीन काळामध्ये अगस्त्य ऋषी हे इथे राहत होते असं मानलं जातं. आलं लक्षात? 2016ला इथे कन्याकुमारी जिल्हा करण्यात आला. चला पुढे जाऊया. आणि इथे आता काचेचं पूल झालेला ना याच्यावर, तिरुवल्लुवर आणि स्वामी विवेकानंद मेमोरियल, इथे भारताचा पहिला काचेचा पूल झालेला आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर ते वैभववाडीला नापणे धबधबा जो आहे त्याच्यावर आहे ना. चला प्रश्न पुढचा. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम पुढीलपैकी कोण करत असतं? सेबी, आरबीआय, एसबीआय यापैकी नाही करतं ना? एसबीआय, सेबी करतं, बरोबर की नाही? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, बरोबर की नाही? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता याची स्थापना कधी झाली बरं? याची स्थापना झालेली आहे 1988 ला, बरोबर की नाही? याचा ऍक्ट जो आला तो ऍक्ट आलेला आहे 1992 ला. आणि हे वैधानिक झालं. काय झालं? वैधानिक दर्जा याला मिळण्यात आलेला आहे. सध्या आपण जर पाहिलं तर याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत तुहिन कांता पांडे, हे याचे अध्यक्ष आहेत. याच्या पहिल्या महिला कोण? पहिल्या महिला अध्यक्ष माधवी पुरी बुच, या पहिल्या महिला. ठीक आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईला. मुख्यालय मुंबई. स्टॉक मार्केट म्हणजे गुंतवणूकदार आहे यांचं रक्षण करण्याचं, म्हणजे त्यांच्या पैशाबाबत आणि त्यांचे गुंतवणूक आहेत
याचं संरक्षण करण्याचं काम सेबीचं आहे, बरोबर की नाही. आरबीआयची स्थापना कधी झाली? 1934 ला, बरोबर की नाही. आणि ऍक्ट आला होता याचा आणि स्थापना झाली 1935 ला, बरोबर की नाही. ओर्सबोन स्मिथ याचे पहिले गव्हर्नर. स्वतंत्र भारताचे कोण? चिंतामण देशमुख, बरोबर की नाही. सी डी देशमुख आपण त्यांना ओळखतो. आणि आता याचे 26वे कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत, बरोबर की नाही. सेबीचे कोण आहेत? शेट्टे आहेत. 1 जुलै 1955 ला सेबीचं काय झालेलं आहे? 3 ज्या बँका होत्या त्यात त्यांचं काय झालेलं आहे? मर्ज करून एसबीआय स्थापन झालेलं आहे. आणि एसबीआय याचं मुख्यालय कुठे? मुंबईला आहे, बरोबर की नाही. आरबीआयचं सुद्धा मुंबईला. ज्यावेळेला स्थापन झालं होतं त्यावेळेला कलकत्ताला होतं. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय बरं? तर ग्रँड ट्रंक रोड याच्या बाबतीत आपल्याला विचारलेला आहे. ग्रँड ट्रंक रोड हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? हा हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई ते पणजी, कोलकाता ते अमृतसर, चेन्नई ते कोची, बंगळूर ते नागपूर. तर कोलकाता ते अमृतसर, बरोबर की नाही. ग्रँड ट्रंक रोड. आता ग्रँड ट्रंक रोड जो आहे हा जवळजवळ 2500 वर्षापासूनचा हा महामार्ग आहे. कधीपासूनचा? तर 2500 वर्षापूर्वी. हा अफगाणिस्तानामधील काबूल पासून काबूल पासून ते कुठपर्यंत आहे? बांगलादेशातील टेकनाफ. बांगलादेशातील टेकनाफ पर्यंत हा जवळजवळ किती? तर 3655 किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. ठीक आहे. प्राचीन काळात उत्तरापथ म्हणून ओळखलं जायचं. प्राचीन काळात उत्तरापथ म्हणून याची ओळख. ठीक आहे. 16व्या शतकामध्ये शेरशाह सुरी यांनी हा बांधला होता. म्हणजे सडक ए आझम म्हणून त्याला नाव दिलं होतं. सडक ए आझम असं त्याने नाव देऊन त्याला पुनर्जीवित केलं होतं. आणि ब्रिटिश काळात जर आपण ब्रिटिश काळात पाहिलं, ब्रिटिश काळात हा जवळपास 1833 ला याचं का पुनर्रचना म्हणजे पुनर्बांधणी ते जवळपास 1860 पर्यंत होतं. पुनर्बांधणी याची करण्यात आली ब्रिटिश काळामध्ये. कुठल्या? कोणाची? ग्रँड ट्रंक रोडची. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विचारतात? परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली यापैकी कुठल्या? तर नांदेडमध्ये. आता तुम्हाला सुपरिचित आहेत स्वामी रामानंद तीर्थ हे कशाशी निगडित आहेत? तर मराठवाडा मुक्ती संग्राम, बरोबर नाही. 17 सप्टेंबर जे ऑपरेशन पोलो करण्यात आलं होतं ना 1948 मध्ये, है ना. निजाम जो जात नव्हता किंवा पाकिस्तानला मदत करत होता आणि त्याला पाकिस्तानामध्ये जो भाग आहे हैदराबादचा तो द्यायचा होता आणि त्याच्या संदर्भात आपले सरदार वल्लभभाई पटेल जे होते त्यांनी ऑपरेशन पोलो राबवलं होतं आणि हैदराबाद याच्यामध्येच असलेला मराठवाडा जो भाग आहे तो काय केला? मुक्त केला. आणि जो निजाम आहे यांनी शस्त्र टाकली ती तारीख 17 सप्टेंबर होती म्हणून दोन्ही हैदराबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा तर ते 17 सप्टेंबर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते. आता येऊया स्वामी रामानंद तीर्थ याची स्थापना जी आहे स्थापना 1994 ला करण्यात आली. 17 सप्टेंबर 1994.
अगदी पूर्ण पाहिजे असेल तर 17 सप्टेंबर 1994 ला याची स्थापना. कुलपती आता कोण आहेत? आपले राज्यपाल हे प्रत्येक आपल्या राज्यात जेवढे विद्यापीठ आहेत त्याचे कुलपती असतात. मग कुलपती पाहिले तर ते राज्यपाल, आणि राज्यपाल सध्याचे कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा है ना. हे सध्या आपले राज्यपाल आहेत. कुलगुरू कोण आहेत याचे? कुलगुरू डॉक्टर मनोहर चस्कर आहेत. मनोहर चस्कर हे कोण आहे? त्याचे कुलगुरू आहेत. नांदेड, लातूर, परभणी, नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी आहे. काय बरं? आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी, या जिल्ह्यांसाठी काय बरं? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रबराचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य यापैकी कोणतं आहे विचारतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, झारखंड. तर केरळ राज्य. काय बरं? केरळ राज्य. आता भारतातील जवळपास नाही म्हटलं तर 75% भारतात जवळपास 75 ते 80% रबर उत्पादन कुठलं? केरळ राज्य. आता एकट्या केरळमध्ये कुठलं बरं? तर कोट्टायम, म्हणजे हे जिल्हे आहेत केरळ मधले. कोल्लम, एर्नाकुलर, कोल्लम आहे, कोल्लम है ना, कोल्लम आहे. कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्यानंतर पत्तनथिट्टा, हे जिल्हे जे आहेत हे जिल्हे यामध्ये येतात. आता याला कसलं लागतं? उष्ण आणि दमट हवामान लागतं, बरोबर का नाही? उष्ण व दमट हवामान याला लागतं, बरोबर का नाही? आणि 2000 मिलीमीटर पेक्षाही जास्त, 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस यास लागतो, बरोबर की नाही? आता तसं पाहायला गेलं तर पहिल्या स्थानकावर कोण आहे? पहिला केरळ, दुसरा त्रिपुरा, आणि तिसरं राज्य जे आहे ते कुठलं आहे? तामिळनाडू. उत्पादनाच्या बाबतीत तामिळनाडू रबराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती कोणती आहे? हंटर कमिशन, सायमन कमिशन, लायल कमिशन, रॉयलट कमिशन. तर हंटर कमिशन. हंटर कमिशन शिक्षणाच्या बाबतीत आणि इथे पण आहे. आता जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता? 13 एप्रिल 1919 ला, बरोबर की नाही? जनरल डायर यांनी काय केलं होतं? तिथे अमृतसरमध्ये जमावबंदीचा आदेश काढला होता, बरोबर की नाही? जनरल डायरने काय केलं होतं? जनरल डायरला ही बातमी लागली की तिकडे जे सत्यपाल किचलू जे आहेत यांना पकडण्यात आलं होतं, आणि त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी किंवा त्यांनी जे काही इंग्रजांनी पकडून त्यांना नेलं होतं, तर त्या संदर्भात ती सभा घेण्यासाठी तिथे जे रहिवासी होते त्यांनी तिथे त्या जालियनवाला बाग हत्याकांड ज्या बागेत झाला तिथे ते जमले होते. निशस्त्र होते, लहान म्हणजे लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसं जमले होते. जाण्यासाठी एकच मार्ग होता, आणि तिथे जमून ते शांततेने भाषण म्हणजे जे विचार जे तिथे जमलेले पुढारी होते त्यांचे ऐकत होते. आणि अचानकपणे या जनरल डायरने आपले सैन्य तिथे आणलं. त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता
त्यांच्यावर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. त्यात बऱ्याच महिला, लहान मुलं, वयोवृद्ध असे हजारो लोक यात मारले गेले, निष्पाप आणि जे निशस्त्र होते. तर यासाठी नंतर हंटर कमिशन बसवण्यात आलं. हंटर कमिशन याच्यामध्ये अध्यक्ष विलियम हंटर होते. अर्थातच अध्यक्ष विलियम हंटर. त्यानंतर एफ राईस हे कोण होते? तर भारत सरकारचे अतिरिक्त सचिव. भारत सरकारचे अतिरिक्त सचिव एफ राईस. ठीक आहे. त्याच्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाचे अध्यक्ष. कुठे? कलकत्ता उच्च न्यायालय याचे अध्यक्ष कोण बरं? तर रॉकेन, जी सी रॉकेन. जी सी रॉकेन. त्याचबरोबर जॉन बॉरो जे पेशावर विभागाचे कमांडंट होते. कमांडंट जॉन बॉरो. ठीक आहे. बॅरो आहे काहीतरी, बॅरो का बॅरो? बॅरो आहे, बॅरो है ना, जॉन बॅरो. ठीक आहे. अध्यक्ष विलियम हंटर, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव एफ राईस, कलकत्ता उच्च न्यायालयाचे अध्यक्ष जी सी रॉकेन, पेशावर विभागाचे कमांडंट जॉन बॅरो. त्याच्यानंतर चिमणलाल सट्टेवाड. चिमणलाल सट्टेलवाड. आणखीन कोण होतं बरं? पंडित जगत नारायण. पंडित जगत नारायण. आणि कोण होतं? सरदार सुलतान अहमद खान. सरदार सुलतान अहमद खान. ठीक आहे. सायमन कमिशन भारतात कधी आलं होतं? 1928 ला, है ना, ज्यामध्ये लाला लजपत राय यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले आणि नंतर अतिरिक्त स्रावामुळे त्यांचा हार्ट अटॅक आपण म्हणतो, है ना, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आणि नंतर त्याचा बदला कोणी घेतला? ज्या सॉन्डर्सने हा आदेश दिला होता त्यांना भगतसिंग यांनी मारलं होतं 1928 ला. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी काळी मृदा योग्य आहे? द्राक्ष, स्ट्रॉबेरी, हळद, कापूस. तर कापसासाठी काळी रेगूर, है ना, याच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असते. आणि टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट त्याच्यामुळे ती काळी असते. आणि बेसॉल्ट त्याच्यामुळे काय झालेलं आहे? या खडकापासूनच याची मातीची निर्मिती झालेली आहे. गाळामुळे हळदीला जास्त आहे. हळद याचं उत्पादन कुठे होतं जास्त करून? तर आपल्याकडे सांगलीला, बरोबर नाही? स्ट्रॉबेरी तुम्हाला माहिती आहे महाबळेश्वर, द्राक्ष नाशिक, आणि कापूस है ना यवतमाळ. तर काळी मृदा जी आहे हे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट मुळे ती काळी, याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे, है ना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी पुढीलपैकी कोण असतो? तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, कोतवाल. तर सरपंच असतो. कार्यकारी प्रमुख सरपंच आहे. सरपंच याचा कार्यकाळ कितीचा आहे? 5 वर्ष. ठीक आहे. आणि जर का यांनी व्यवस्थित सरपंच म्हणून काम नाही पाहिलं तर याचा अहवाल कोण सादर करतं? तर जिल्हा परिषदेचा सीईओ. आणि त्या अहवालावरून त्याला पदावरनं कोण काढतं? विभागीय आयुक्त काढतो. हे लक्षात ठेवा. ग्रामसेवक हा काय आहे? प्रशासकीय आहे. हा सेवक आहे, है ना. ग्रामसेवक हा प्रशासकीय. प्रशासकीय ग्रामसेवक. आता हा सचिव पण आहे, ग्रामपंचायतीचा सचिव. तिचा सचिव, बरोबर नाही? याची नेमणूक जिल्हा परिषदेचा सीईओ करतो. जिल्हा परिषद याचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
मुख्य कार्यकारी अधिकारी हा काय करणार, नेमणूक करणार. बरोबर की नाही. नियंत्रण याच्यावर कोणाचं असतं, बीडीओ. नियंत्रण बीडीओचं असतं. नियंत्रण बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी. काय बरं, बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तलाठी तुम्हाला माहिती आहे महसुलासाठी है ना. जर का निष्काळजी, गैरवर्तणूक असं काही केलं तर सरपंचाला तिथून त्याच्याबद्दलचा अहवाल सादर करणार जिल्हा परिषदेचा सीईओ आणि तो विभागीय आयुक्ताला देणार है ना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो आणि भारताचे 11वे राष्ट्रपती. डॉक्टर विक्रम साराभाई, होमी जहांगीर बाबा, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष है ना, श्रीनिवासू रामानुज, हे गणितासाठी प्रसिद्ध आहेत आपल्याकडे है ना. तर विक्रम साराभाई. कोण बरं, विक्रम साराभाई. आता विक्रम साराभाई यांनी काय केलं होतं, तर इस्रोचे पहिले अध्यक्ष. इस्रो, आता जे इस्रो आहे त्याची इस्रोची स्थापना कधी झाली, 15 ऑगस्ट 1969. तर इस्रो याचे पहिले अध्यक्ष होते. बरोबर की नाही, जे 1969 ते 1971, 1969 ते 1971. आणि हे अणुऊर्जा आयोगाचे पण होते 66 ते 69. अणु ऊर्जा आयोग याचे अध्यक्ष म्हणून 1966 ते 69 या काळात होते. यांना पद्मभूषण मिळालंय. पद्मभूषण हे 1966 ला आणि पद्मविभूषण हे त्यांना 1972 ला मिळालेलं आहे. कधी मिळाले, 1972. ठीक आहे. अणुऊर्जा आयोगाचे आणि भारतीय अंतराळ संशोधन समिती 63 ते 69 याचे अध्यक्ष. आता सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत, नारायण आहेत, जे 11वे आहेत. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृष्णा नदी व कोयना नदी यांच्या संगमावर वसलेलं गाव कोणतं? तर पहिलाच आहे कराड है ना. आणि इथेच कोणाची समाधी आहे, तर आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं काय आहे, तिथे प्रीती संगम आहे ना इथे, कृष्णा आणि कोयनेचा. बरोबर की नाही. इथे कुठले, पंचगंगा कोल्हापूर. सांगली इथे कोणाचं आहे, सांगली इथे कृष्णा आणि वारणा. बरोबर की नाही, कृष्णा आणि वारणा कुठे, सांगली. भीमाशंकर, भीमा नदी है ना. तर कोल्हापूर, कराड, सांगली आणि कृष्णा नदी कोयनेचा कुठे आहे, कराडला आहे. सातारा. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणाचा असतो? राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती, मुख्यमंत्री. तर राष्ट्रपतीला. आता हे संविधानाने दिलेलं आहे. संविधानाचा कलम 216 अंतर्गत उच्च न्यायालय जे आहे, या उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची जी संख्या आहे, हे वेळोवेळी आणि त्यांची नियुक्ती करण्याचा हा राष्ट्रपतीला अधिकार आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबरोबर सल्लामसलत आणि त्या राज्यातला राज्यपाल यांच्याशी चर्चा करून हे निर्णय घेतले जातात. राज्यपाल आपले सध्याचे कोण आहेत, जिष्णुदेव वर्मा आहेत. बरोबर नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 53वे सूर्यकांत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. बरोबर नाही. तर कलम 216 अंतर्गत, आता कलम 214 अंतर्गत आपलं उच्च न्यायालय येतं, 214 ते 231. बरोबर नाही. आता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. शपथ राज्यपाल देतात. बरोबर नाही. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र आणि गोवा हे दोन राज्य आणि त्याचबरोबर दादरा नगर हवेली दीव दमण हे केंद्रशासित, पूर्वी एक होतं
2020 ला ते एकत्र करण्यात आलं. त्यामुळे एक केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्य म्हणून आपण कलम 231 अंतर्गत येतो. कारण या घटनेच्या 231 अंतर्गत एक किंवा 2 राज्यांमध्ये संयुक्तपणे एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात येईल. उच्च न्यायालय कधी स्थापन करण्यात आलं तर या 1861 मध्ये ऍक्ट आला होता. 1862 मध्ये हा कायद्याअंतर्गत कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे हायकोर्ट स्थापन करण्यात आलं होतं. बरोबर की नाही? कॅनिंग त्यावेळेला काय होता? व्हॉइस रॉय होता. चला पुढे जाऊया. पश्चिम महाराष्ट्रात बॉक्साईटचा साठा असणारा प्रसिद्ध जिल्हा यापैकी कोणता? आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठला येतो? कोल्हापूर. बरोबर की नाही? आणि इथेच कोल्हापूरमध्ये साठा जास्त आहे. आता याच्यामध्ये राधानगरी, शाहूवाडी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा या ठिकाणी मोठे साठे आहेत. पन्हाळा, गगनबावडा या ठिकाणी याचे जास्त आहेत बॉक्साईट. बॉक्साईट अॅल्युमिनियम साठी वापरतात. बॉक्साईट अॅल्युमिनियम यासाठी. जर रत्नागिरीमध्ये बघितलं तर मंडणगड, दापोली, चिपळूण. दापोली आणि चिपळूण. आणि सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतात हरित क्रांती कधी झाली? 1952, 1965, 1971, 1982. 1965 झाली. आणि हरित क्रांतीचे जनक आता हे कशामुळे जाणे, कोणामुळे शक्य झालं तर स्वामीनाथन, MS स्वामीनाथन यांच्यामुळे शक्य झालं. बरोबर नाही? यांना पद्मश्री कधी मिळाला? पद्मश्री, पद्मभूषण, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर भारतरत्न. भारतरत्न हे 2024 ला 53वे भारतरत्नाचे मानकरी, पण मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार सन्मान देण्यात आला है ना. पद्मविभूषण यांना कधी देण्यात आलं? यांना 1989 ला. 1989. पद्मभूषण 1972 आणि 1967 ला पद्मश्री देण्यात आला. त्यानंतर रेमन मॅक्सेसे पुरस्कार, रेमन मॅक्सेसे हा जो पुरस्कार आहे हा 1971 ला त्यांना देण्यात आला. त्यांच्यामुळे शक्य झालं हरित क्रांती करणं. संकरित बियाणं आपण यांच्या परिश्रमामुळेच आपण जास्त उत्पादन त्यामध्ये करू शकलो. वर्गीस कुरियन तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुधात आपण जी क्रांती केली, बरोबर, पाश्चरायझेशन, अमूल, बरोबर की नाही. आणि यांचा जो जन्मदिवस आहे 7 ऑगस्ट हा महाराष्ट्र शासनाने शाश्वत शेती दिवस म्हणून घोषित केलेला आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा आपले प्रश्न यामध्ये होते जे वारंवार आणि आपल्याला जास्त यावर प्रश्न विचारले जातात. आपल्या सरळ सेवे भरतीसाठी जे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे सरळ सेवेचे आहेत आणि तुम्हाला उपयुक्त आहेत त्यासाठी आपल्या टिक्कर मराठी याला काय करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब का? तर जे काही शेड्यूल्स असतात, जे काही आम्ही लेक्चर्स घेतो त्याची माहिती तुम्हाला मिळत राहते, तुम्हाला नोटिफिकेशन येतं. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.